कधीकधी असं होतं ना की आपण आपल्याच ताकदीच्या गर्वात इतके पुढे जातो की मोठ्या माणसांचा अनुभवी लोकांचा सल्लाही आपल्याला ऐकू येत नाही. चला आज अशाच एका प्राचीन बौद्ध कथेबद्दल बोलूया, जी गर्वाचे काय परिणाम होतात आणि शहाण्या लोकांचं न ऐकण्याचे धोके काय आहेत हे अगदी स्पष्टपणे दाखवते. ही गोष्ट आहे एका गिधाडाची, ज्याला आकाशापेक्षाही उंच उडायचं होतं. महत्वाकांक्षा असणं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही का? पण मग तीच महत्वाकांक्षा धोकादायक कधी बनते, हाच प्रश्न या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे. चला तर पाहूया, शक्ती आणि शहाणपण यांच्यातला हा संघर्ष आपल्याला नक्की कोणता धडा शिकवून जातो. तर ही गोष्ट स्वतः गौतम बुद्धांनी सांगितली होती. का? तर त्यांच्या संघात एक भिक्षू होता, जो जरा जास्तच हट्टी होता. आपल्याच धुंदीत असायचा, कुणाचंच ऐकायचा नाही. त्याला मार्गावर आणण्यासाठी, त्याला समजावण्यासाठी बुद्धांनी ही गोष्ट त्याला ऐकवली. पण थांबा, ही काही अशी तशी साधी गोष्ट नाहीये. हा एक विशेष प्रकार आहे ज्याला जातक कथा म्हणतात. म्हणजे काय? तर या बुद्धांनी सांगितलेल्या त्यांच्याच पूर्वजन्मातल्या कथा आहेत. आणि या प्रत्येक कथेतून ते एक मोठा, महत्वाचा नैतिक धडा शिकवायचे. त्यामुळे ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर हा एक महत्वाचा उपदेश आहे. चला तर मग थ्रेड गोष्टीत शिरूया. कल्पना करा, आपण प्राचीन बनारसमध्ये आहोत. तिथल्या गिधाड पर्वतावर उंच शिखरं आहेत आणि तिथे गिधाडांचा एक कळप राहतो. आणि त्या कळपाचा एक राजा आहे. या कथेत दोन मुख्य पात्र आहेत. एकीकडे आहेत वडील, ज्यांचं नाव आहे अपराण्णागिझा. ते फक्त गिधाडांचे राजे नाहीत, तर स्वतः बोधिसत्व आहेत, म्हणजे ज्ञानाचा अक्षरशः सागर. आणि दुसरीकडे आहे त्यांचा मुलगा मिघालोपा. त्याच्या शक्तीचं काय वर्णन करायचं? इतका ताकदवान की त्याच्या इतकं उंच दुसरं कोणतंही गिधाड उडूच शकत नव्हतं. आपल्या मुलाची ही बेपर्वा आभाळाला गवसणी घालणारी भरारी पाहून वडिलांचं काळीज मात्र धस्स होतं. त्यांना कळत होतं की हे काहीतरी वाईट घडण्याचे संकेत आहेत, आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाला एक गंभीर इशारा द्यायचं ठरवलं. त्या वडिलांनी आपल्या मुलाला मोठ्या काळजीने पण तितक्याच ठामपणे सांगितलं, मुला, तुझे हे मार्ग मला सुरक्षित वाटत नाहीत. तू आपल्या कक्षेचा खूप वर उडतोस. जेव्हा ही पृथ्वी तुला एखाद्या चौकोनी शेतासारखे दिसू लागेल तेव्हा परत फेर. त्याहून उंच उडण्याचं धाडस करू नकोस. म्हणजे बघा, त्यांनी एक स्पष्ट लक्ष्मण रेषाच आखून दिली होती. एवढंच नाही, तर ते त्याला हेही सांगतात की असा प्रयत्न करणारा तो काही पहिला नाही. ते म्हणाले, याआधीही इतर पक्षांनी अशी उंच भरारी घ्यायचा प्रयत्न केला आहे, पण सोसाट्याच्या वाऱ्याने आणि वादळाने त्यांना त्यांच्या गर्वासकट संपवून टाकलं. हा एक सरळ इशारा होता की अति आत्मविश्वास कुठे नेऊन ठेवतो. पण शक्तीच्या आणि गर्वाच्या नशेत असलेल्या मिगालोपाने काय केलं असेल? त्याने वडिलांच्या त्या शहाणपणाच्या सल्ल्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला. तो थांबला नाही, उलट त्याने आणखी उंच उडण्याचा निर्णय घेतला, थेट विनाशकारी वादळाच्या दिशेने. आणि मग सुरू झाला त्याचा तो शेवटचा जीवघेणा प्रवास. सगळ्यात आधी त्याने वडिलांची आज्ञा मोडली, मग त्याने आखलेली मर्यादा ओलांडली. त्यानंतर तो काळ्याकुट्ट वाऱ्यांशी भिडला. पण तो तिथेही थांबला नाही. त्याने थेट वेरंभ नावाच्या महाविनाशकारी वाऱ्यांनाच आव्हान दिलं. असे भयंकर वारे, जे मोठमोठ्या पर्वतांनाही धुळीला मिळवू शकले असते. आणि मग जे व्हायचं होतं तेच झालं. त्या वेरंभ वाऱ्याच्या केवळ एका झोताने त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. तो हवेतच नाहीसा झाला. त्याच्या गर्वाचा आणि हट्टीपणाचा हाच अंत होता. आता परत येऊया त्या भिक्षूकडे. लक्षात आहे ना, बुद्ध ही गोष्ट कोणाला सांगत होते? बरोबर, त्या हट्टी भिक्षूला. गोष्ट संपल्यावर बुद्धांनी या कथेचा आरसा थेट त्याच्या समोर धरला. आणि मग बुद्धांनी कथेचं सार एका श्लोकात सांगितलं. जे लोक आपल्या वडीलधाऱ्यांचं ऐकत नाहीत ते या गर्विष्ठ गिधाडासारखेच आपल्या मर्यादा ओलांडतात, आणि जेव्हा ते योग्य नियमांचं उल्लंघन करतात तेव्हा त्यांचा नाश अटळ असतो. अगदी स्पष्ट आणि थेट संदेश होता हा. पण गोष्ट इथेच संपली नाही. बुद्धांनी एक असा खुलासा केला की तो भिक्षू पुरता हादरून गेला. त्यांनी सांगितलं की त्या गोष्टीतला तो गर्विष्ठ मुलगा मिगालोपा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः होता त्याच्या पूर्वजन्मात, आणि तो शहाणा पिता अर्थातच स्वतः बुद्ध होते. तेव्हा त्या भिक्षूला कळलं की ही केवळ एक गोष्ट नव्हती, तर त्याच्याच चुकांची आठवण होती. ही गोष्ट खरं तर फक्त त्या भिक्षुपुरती मर्यादित नाही, नाही का? ती आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावते. आपल्या आयुष्यातही कितीतरी वेळा वडीलधारी, अनुभवी माणसं आपल्याला सल्ला देतात, पण आपण तो नेहमीच ऐकतो का? जाता जाता एक प्रश्न मनात येतो, आपण धुडकावलेल्या एखाद्या सल्ल्याचे परिणाम काय झाले असतील याचा कधी विचार केलाय?